बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदोच्चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कार. आता तर स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामग्री वाचून उत्पन्न होतात. थोडं बारीक लक्ष देऊन ऐकत जा. तर त्याच पाठाच्या वर हे स्वप्नातील पदार्थ मिथ्याच म्हणावायचे असतील तर ते उत्पन्न न होता प्रतीतीला येतात. स्वप्नातले पदार्थांची उत्पत्ती म्हणजे असे आपल्यासारखे दिसत नाहीत ना, जागृतीतल्या सारखे. म्हणजे दिसायला दिसते तसे, पण असे तयार असतात का तिथं नसतात. तर उत्पन्न न होता प्रतीतीला येतात म्हणून मिथ्या. म्हणून त्यांना मिथ्या असं म्हणतात. आणि जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात. आता जागृतीतले हे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत आणि तिथं शिष्य म्हणतोय उत्पन्न न झालेले. पण उत्पन्न न झालेली वस्तू दिसत नसते. इथं तर आपल्याला स्वप्नामध्ये आपल्याला दिसतंय की पदार्थ म्हणजे पदार्थाची उत्पत्ती झाली आहे म्हणून. तर उत्पन्न होऊन प्रतीत येतात म्हणून सत्य असे म्हणण्यास काय हरकत आहे? तर त्याचा शिष्याचा असा प्रश्न आहे, की स्वप्नातले पदार्थ ते जसे आहेत, जागृतीतले पदार्थ जसे खरे आहेत, तर जागृतीतले पदार्थांना खरं म्हणा असं म्हणतो तो. तर त्या पॉइंटवर चाललंय, की स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामग्री वाचून उत्पन्न होतात. स्वप्नातल्या पदार्थाला योग्य देशकालाची गरज लागत नाही म्हणतो. तिथं स्वप्नामध्ये अशा पद्धतीनं उत्पन्न होतात. तर श्री गुरु म्हणतात, हे शिष्य कोणताही पदार्थ उत्पन्न झालेला कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. म्हणजे आता स्वप्नात जरी पदार्थ दिसत असले तरी पण तिथं तयार झालेला आहे का नाही पदार्थ. आता तो पदार्थ खरा असन खोटा असन ते वेगळे, पण आपल्याला ज्या अर्थी दिसतंय त्या अर्थी त्या पदार्थाची उत्पत्ती झालेली आहे. मग प्रतीतीला येत नाही आम्ही मागे अनेक वेळा सांगितले आहे. आणि स्वप्नातील पदार्थ ज्या अर्थी प्रतीतीला येतात, स्वप्नामध्ये आपल्याला पदार्थ दिसतात म्हणजे ज्या अर्थी तिथे निर्मिती झालेली आहे, त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. पदार्थाची उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यत्वास कारण नसून पदार्थाची योग्य देशकाल सामग्री वाचून उत्पत्ती होणे हे मिथ्यत्वाचे कारण आहे. पण स्वप्नामध्ये योग्य देश आणि योग्य काल असं वगैरे काही नसतं. कोणत्याही वेळेस स्वप्न पडतं आणि कुठलेही पदार्थ आपल्याला दिसतात. स्वप्नातील पदार्थांच्या उत्पत्तीस योग्य देशकाल कारण नाही. तर स्वप्नातले जे पदार्थ उत्पन्न होतात त्याला योग्य देशन कालन वगैरे नाही. फक्त स्वप्नामध्ये निद्रावस्था आणि अविद्येचा दोष असला की आपल्याला असणारे ते स्वप्न दिसतात. विस्तीर्ण देशात व दीर्घकालात उत्पन्न होणारे हत्ती पर्वतादी पदार्थ स्वप्नामध्ये क्षणमात्र कालात आणि कंठगत पुरितत नाडीसारख्या अल्प देशात उत्पन्न होतात म्हणून ते मिथ्य आहेत. तर त्या स्वप्नामध्ये आपल्याला हत्ती पर्वत काय आपण जे पाहिलेलं आहे ते मंदिर देवदर्शन वगैरे आपल्याला जे काही स्वप्न पडतंय ते स्वप्नामध्ये आपल्या इथं कंठामध्ये पुरितत नावाची नाडी आहे आणि त्या नाडीमध्ये ते स्वप्न पडतंय आणि ते साक्षी अविद्येच्या वरतीद्वारे पाहतो. तर ते तसे असल्यामुळं त्यांना मिथ्य आहेत. पण शिष्य म्हणतो, महाराज स्वप्नामध्ये विस्तीर्ण देश आणि बहुकाल प्रतीती होतात. ते तेथील हत्ती वगैरे पदार्थांना कारण मानले तर योग्य देशकालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हत्ती पर्वतादी पदार्थ सत्यच म्हटले तर काय बिघडेल. तर शिष्याना प्रश्न असा केलाय की स्वप्नातले पदार्थ आपण खरेच म्हणू. जर खरे म्हणलं तर काय बिघाड होईल असं त्यांनी प्रश्न केलेला आहे. तर श्री गुरु म्हणतात, बाबा हे म्हणणे तसं बरोबर नाही. कारण स्वप्नामध्ये जसे हत्ती पर्वतादी पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात, त्याचबरोबर अधिक काल आणि अधिक देश हेही अनिर्वचनीय प्रतिभाषिक उत्पन्न होतात.
आता हे माय-बापा हो, हे शब्द अनिर्वचनीय अनिर्वचनीय शब्दाची व्याख्या आपल्याला माहीत नसली, की मग हे काय चाललंय ते कळत नाही. असे बरेचसे शब्द आहेत, की शब्दाचे अर्थच आपण वहीवर लिहून घ्यावे लागतात. ती शब्दांचे अर्थ जर कळाले, तर आपल्याला हे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट येत असतो. आता हे आपल्याला वाटतं, की हे काय सांगायलेत देवाचं सांगतेत, मग आपण ऐकतो. ते चांगलीच गोष्ट आहे, परंतु हे चांगलं कळण्यासाठी पंचीकरण चांगलं झालं पाहिजे. पंचीकरण चांगलं झाल्यावर विचारसागरामध्ये आतापर्यंत जे झालेलं आहे ते आपल्याला कळालं पाहिजे, म्हणजे पुढं-पुढं कळत असतं. तर म्हणून त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती झाल्याशिवाय प्रतीती येत नाही असा नियम आहे. ते स्वप्नातले पदार्थ असले तरी तिथं उत्पन्न होतात. पण तेवढ्यापुरतेच उत्पन्न होतात. पण ते खरे नसतात. हेही आपल्याला माहीत आहे. तर व्यावहारिक देशकाल अल्प असताही अधिक देशकालाचे ज्ञान होते. म्हणून स्वप्नातील देशकाल प्रतिभाषिक आहेत. स्वप्नातील हत्ती हत्ती अधिक जे आपल्याला जे हस्ताधिक पदार्थ, देशकाल यांची युगपत म्हणजे एका क्षणी उत्पन्न होते. तर स्वप्नामध्ये जी काही पदार्थ दिसतात, तर कोणचे पदार्थ अगोदर जन्मले, कोणचे पदार्थ नंतर जन्मले, कोणचे पदार्थाची उत्पत्ती अगोदर, नंतरची कोणती, असं काही नाही स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये ॲट अ टाईम एकाच काली उत्पत्ती झालेली असते. आता समजा स्वप्नामध्ये आपल्याला पिता, पुत्र असे जरी दिसले, तरी कोणाचा तरी आवाज चालू झालाय. हां, तर पिता, पुत्र. तर मग आता पिता अगोदर असतो की नाही? आणि पुत्र नंतर असतो. तर स्वप्नामध्ये पिता आणि पुत्र असं काही नाही म्हणले. एकाच टायमाला ॲट अ टाईम ते बनतात. म्हणजे कोणतं अगोदर आणि कोणचं नंतर असं काही नसतं. तर कोणाचा तरी आवाज चालू आहे बघा. स्वप्नातील हास्यादिक पदार्थ देशकालांची युगपत म्हणजे एका क्षणी उत्पत्ती होते. म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. एका क्षणी उत्पत्ती होत असल्यामुळं कार्य आणि कारण. आता कारण जर बाप असला तर मूल कार्य आहे. मग बाप अगोदर असतो की नाही? आणि मूल नंतर असतं. तसा कार्यकारण भाव स्वप्नामध्ये मुळीच नसतो. म्हणजे स्वप्नामध्ये एकाच टायमाला ॲट अ टाईम सर्व दिसतं. मग पत्नी असेल, मुलगा असेल, बाप असेल, लेकरू असेल, तर सगळे एकाच टायमाला दिसतात. का कोणचं अगोदर जन्मलं आणि पुन्हा नंतर कोणचं जन्मलं असं आहे का स्वप्नामध्ये? तर तसं नसतं. स्वप्नामध्ये एकाच टायमाला सगळ्या गोष्टी दिसतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नसतो. कारण हे कार्याच्या पूर्वकाली असतं असा नियम आहे. कारण काय असतं हे? कार्याच्या पूर्वकाली. आता कारण म्हणलं की आपल्याला लवकर ध्यानात येत नाही. कशाला कारण म्हणायचं ते? कारण म्हणजे समजा उदाहरण देतो तुम्हाला. कारण म्हणजे माती. घटाची काय आहे? घटाचं कारण आहे माती. आता घट बनवणारे असतात. घट जे असतो ते कार्य असतो. मग कार्याची उत्पत्ती कारणापासून असते. मग घटाचं कारण आहे माती, म्हणजे ज्याच्यापासून बनतं ते. मग घटाचं कारण माती आहे आणि घट कार्य आहे. तर असा कार्यकारण भाव स्वप्नामध्ये नसतो. व्यावहारिक देशकाल अल्प आहेत म्हणून स्वप्नातील पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात व स्वप्नातील पदार्थांना माता-पितादी सामुग्री नाही म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत. मग शिष्य म्हणतो, महाराज स्वप्नातील पदार्थांना कारण माता-पितादी सामुग्री कारण असल्याचे प्रतीतीला येते. पण शिष्य म्हणतो, की स्वप्नामध्ये जरी असणारं स्वप्नामध्ये माता-पिता जर असले, तर स्वप्नातील पदार्थांना कारण माता-पितादी सामुग्री कारण असल्याचे प्रतीतीला येते. म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा आई-वडील वगैरे सगळे दिसतात म्हणतो. तर श्री गुरु म्हणतात स्वप्नातील पदार्थांना कारण माता-पिता सामुग्री दिसते, पण त्या सर्व माता-पिता आणि पुत्र या सर्वांची उत्पत्ती एका क्षणी होते. पिता, पुत्र आणि माता, पिता आणि पुत्र या सर्वांची उत्पत्ती स्वप्नामध्ये एकाच काली होते. कारण तिथं कमी, जास्त, अधिक असं काय म्हणजे कोणतं अगोदर आणि कोणचं नंतर आणि असं नाही. अगोदर पिता होता आणि पुन्हा माता आली आणि पुन्हा पुत्र झाला आणि असं वगैरे स्वप्नामध्ये नसतं. तर ते एका क्षणी तयार होत असतं म्हणून त्याच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. म्हणजे अगोदर कोण आणि नंतर कोण असं काही नाही. किंवा त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण आहे अविद्या दोषयुक्त अंतःकरणाची वृत्ती.
तर शिष्य म्हणतो, महाराज मग त्या माता पिता पुत्रादिकांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? मग शिष्यानं प्रश्न केलाय की त्या स्वप्नामध्ये माता पिता आणि पुत्र याची उत्पत्ती होती तरी कशामुळं? तर स्वप्न पदार्थ उत्पत्तीस दोषासहित अविद्याच कारण आहे. स्वप्नातले पदार्थ दिसण्यासाठी दोषसहित अविद्या, म्हणजे श्री गुरु म्हणतात निद्रा दोषसहित अविद्या. आता दोष काय आहे? झोप आलेली असते आणि झोपेमध्ये अविद्याच्या याच्यामुळं निद्रा दोषसहित अविद्या. निद्रा आली की दोष असतात आणि दोष असले की अविद्या असते. त्या स्वप्नातील माता पिता पुत्र या सर्वांना कारण आहे. प्रतिभाषिक पदार्थांच्या उत्पत्तीला दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही. प्रतिभाषिक पदार्थाच्या उत्पत्तीला म्हणजे जे बी प्रतिभाषिक पदार्थ आहेत म्हणजे ते खरे नसतात. तर त्याचं कारण आहे दोषसहित अविद्या. म्हणजे जसं घटाचं कारण आहे माती, तसं स्वप्नामधल्या पदार्थाला कारण आहे दोषसहित अविद्या. याच्याशिवाय दुसरं कुठलंही कारण नाही. दोषसहित अविद्येपासून जे पदार्थ उत्पन्न होतात ते सुक्ती रजताप्रमाणे मिथ्या असतात. स्वप्नामधले पदार्थ दोरीवरला जसा सर्प आहे त्याप्रमाणे ते मिथ्या असतात. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे. स्वप्नातील पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्याच आहे. तर अंतःकरण उपादान कारण जर मानले तर तिथं साक्षी चैतन्य अधिष्ठान घ्यावं लागतं आणि अविद्या जर उपादान कारण मानलं तर ब्रह्मचैतन्य अधिष्ठान घ्यावं लागतं. म्हणजे स्वप्न हे अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे. स्वप्न हे अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे व साक्षी चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. तर आता आपल्याला आपण पाठीमागं विवर्तवाद सुद्धा पाहिलेला आहे 4थ्या तरंगामध्ये. पण म्हणे महाराज विवर्तवादच आमच्या ध्यानात राहिला नाही. आता ते विवर्तवाद त्याच्यासाठीच तुम्हाला बार-बार वाचन करा, वाचून समजून घ्या असं आम्ही म्हणतो. पण तुम्ही आता एकदा ऐकून घेतला पाठ की पुन्हा मग आपण त्याच्याकडे बघत नाहीत. आणि जर न बघितलं तर मग आपल्याला कसं कळेल? तर म्हणून जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थास प्रतिभाषिकत्व याविषयी शंका आणि समाधान. तर हे कळण्यासाठी आपण जेवढा प्रयत्न करतो, साधुसंत प्रयत्न करतात. ज्याचा उद्धार व्हायचा असतो त्यांचाही उद्धार होतो आणि दुसऱ्यांचा फायदा तरी होतच असतो. जसं की आई-वडील आपल्या लेकरांना, "बाबा तुम्ही असं करू नका, बाबा तसं करू नका, मोबाईल पाहू नका, अभ्यास करा, चुकीचं वागू नका, चांगलं राहा, चांगलं करा," असं आई-वडील सांगत असतात. पण सांगून सुद्धा लेकरांनी नाही ऐकलं, सांगून सुद्धा जर लेकरांनी नाही ऐकलं, तर नुकसान कोणाचं होतं? ज्याचं त्याचंच होतं. तसं माय-बाप ध्यानात घ्या, साधू संतांनी आम्हाला सांगितलं. तुम्ही हे करा, हे करू नका, असं राहा, असं वागा, असं करा. पण आपण जर नाही ऐकलं तर आपलंच अनहित आहे आणि आपण जर ऐकलं तर आपलं हित आहे. मग आपलं हित कशात आहे? ते ध्यानात घ्या. शिष्य म्हणतो, महाराज स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मानले तर ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मानले. शिष्यानं प्रश्न करायला चालू केलाय. स्वप्नाचं अधिष्ठान जर ब्रह्मचैतन्य मानलं तर ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. स्वप्नात तर तुम्ही ब्रह्म म्हणायलात. मग ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय स्वप्नाची निवृत्ती व्हायची नाही. स्वप्न तर जागं झालं की जातं. मग असं विचारायला प्रश्न, कारण अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही असा नियम आहे. नाहीतरी म्हणले पाठीमागं तुम्ही ते नियम सांगून ठेवलाय. कल्पिताची निवृत्ती व्हायची असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं. आता कल्पित जसा सर्प आहे आणि दोरीचं ज्ञान झाल्याशिवाय सर्प जात नाही. तसं असणारं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय स्वप्न जायचं नाही म्हणतो. दुसरी शंका अशी आहे म्हणतो की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे, उपादान कारण अविद्या आहे. त्याचप्रमाणे जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य असून उपादान कारण अविद्या आहे. असे असता जागृतीतील पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रतिभाषिकत्व असा भेद का असावा? आता त्यांनी असा प्रश्न केलेला आहे की जागृतीतील पदार्थांना व्यावहारिक सत्ता आपण म्हणतो आणि स्वप्नातल्या पदार्थांना प्रतिभाषिक सत्ता असं म्हणतो. तर असा भेद का केला म्हणतो? दोन्ही पदार्थांना व्यावहारिकत्व किंवा प्रतिभाषिकत्व यापैकी काहीतरी एकच म्हटले पाहिजे. या दोन्हींना तुम्ही व्यावहारिक तरी म्हणा नाही तर प्रतिभाषिक तरी म्हणा. हां, हॅलो.
तर काय आवाज म्हणजे असा स्पष्ट येत नाही का? मग ते कोणाचं तरी एखाद्याचं बंद करायचं राहिलं असेल तिकडून. मग चालू कोणाचं नाही तर ते काय झालंय ब्लूटूथ होतं ते दुसरं होतं आणि ते काल तिकडेच राहिलं दवाखान्यात. आणि हे आता हे दुसरं लावलंय ते मुक्ताजवळचं तर आता ते काय प्रॉब्लेम व्हायला काय माहिती? हो ना, हो ना. अ, हो तर रेकॉर्डिंगचं तर आहेच चालू. रेकॉर्डिंग चालूच असते पण ते आता त्याच्यामध्ये काय बिघाड होतोय काय माहिती आता ते. तर श्री गुरु म्हणतात, चौथ्या तरंगाच्या ख्याती निरूपणामध्ये चौथ्या तरंगाच्या ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती 2 प्रकारची असते असे वर्णन केलेले आहे. त्यापैकी कार्याची कारणासहित निवृत्ती ही आत्यंतिक निवृत्ती. कार्याची कारणासहित निवृत्ती ही आत्यंतिक निवृत्ती. म्हणजे आत्यंतिक निवृत्ती सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही आत्यंतिक निवृत्ती. आणि स्वप्नातील पदार्थाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही खरे. आता इथलं हे वाक्य थोडं चुकलेलं आहे. स्वप्नातील पदार्थाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही हे खरे. म्हणजे जागृतीतील पदार्थाची निवृत्ती, जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही हे खरे. असं वाक्य आहे तिथं. पण तिथं काय झालंय, स्वप्नातील पदार्थाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही हे खरे, म्हणजे वाक्यच थोडंसं चूक झालेलं आहे. तर इथं आहे जागृतीतील पदार्थाची निवृत्ती. जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही, असं वाक्य आहे. पण घटाची काठीने जर निवृत्ती केली, तर त्या घटाचे उपादान कारण जी मर्तिका तिच्यामध्ये लयरूप जी दुसरी निवृत्ती. आता लयरूप निवृत्ती कळाली का? लयरूप निवृत्ती म्हणलं, आता बघा आपण म्हणजे पुरुष मंडळी आपण दाढी करतो की नाही? आणि दाढी केली तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी असणारी ते पुन्हा आणखीन म्हणजे दाढी यायला चालू होते म्हणजे केस उत्पन्न होतात. तर ही लयरूप निवृत्ती आहे. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे ते कधीच न येणे समजा. त्याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. पण आत्यंतिक निवृत्ती होत नाही. तसं जन्म-मरण, लयरूप निवृत्ती, जन्म-मरणाची आत्यंतिक निवृत्ती जर करायची असेल तर आत्मस्वरूपाचं ज्ञानच झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं जन्म-मरणाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. म्हणून म्हणले ते कार्याची कारणासहित निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती. आणि घटाची काठीने जर निवृत्ती केली तर त्या घटाचे उदाहरण कारण जी मर्तिका तिच्यामध्ये लयरूप ही दुसरी निवृत्ती. किंवा एखादं दुसरं उदाहरण दिलं त्यांना की घट आहे समजा आणि घट जर फोडला तर तो मातीमध्ये मिसळतो. पण पुन्हा आणखी तयार होऊ शकतो, याला म्हणायचं लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्ती करून मुक्ती भेटत नाही, तर आत्यंतिक निवृत्तीच व्हायला पाहिजे. आत्यंतिक निवृत्ती जर व्हायची असेल, आत्यंतिक निवृत्ती जर आपल्याला व्हायची असेल, तर मग आपल्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञानच कळालं पाहिजे. दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे आपल्याला. आपण मूळचंच एक स्वरूपच आहे आणि त्या स्वरूपावर हा सगळं भासमान आहे. पण तेच आपल्याला कळालं पाहिजे. त्याप्रमाणे स्वप्नाचे कारण जो निद्रा दोषच्या नाशाने किंवा स्वप्नाची विरोधी जागृती तिच्या उत्पत्तीने स्वप्नाचा विद्येमध्ये लय ब्रह्मज्ञाना वाचून संभवतो. आता स्वप्नातलं नुसतं तुम्ही जागे झालात की तुम्हाला तिथले पदार्थ घालवायची गरज पडत नाही. जाग झाल्यावर काहीच नसतं. परंतु ही जागृती जी आहे त्या जागृतीचा आपल्याला बाद करायचा आहे. मग जागृतीचा बाद कसा करावा? ते आपल्या ध्यानात आलं पाहिजे. आता जागृती व स्वप्न या दोघांनाही अधिष्ठान व उपादान कारण एकच असता. स्वप्न आणि जागृती या दोघांनाही अधिष्ठान एकच असता, त्यामध्ये सत्ताभेद का असावा? या तुझ्या शंकेचे समाधान सांगतो म्हणले. कारण जागृतीतील पदार्थ दोषरहित अविद्येचे कार्य आहे. जागृतीतले पदार्थ दोषरहित अविद्येचे कार्य आहेत आणि स्वप्नातील पदार्थ निद्रा दोष सहित अविद्येचे कार्य आहेत. म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता ही कशी आहे ते ध्यानात घ्या. म्हणजे तिथं कसे निर्माण होतात स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये. जागृतीमध्ये ले पदार्थ दोषरहित अविद्येचे कार्य आहे म्हणले. दोष नसतो म्हणले त्या अविद्येमध्ये. आणि स्वप्नामध्ये दोषसहित अविद्येचं कारण आहे. त्यामुळे जागृतीतील पदार्थांना व्यावहारिकत्व माना म्हणतात आणि स्वप्न पदार्थांना प्रतिभाषिकत्व.
असा भेद केलेला आहे. तसे पाहिले तर पारमार्थिक आणि प्रतिभाषिक अशा 2च सत्ता आहेत. ही व्यावहारिक सत्ता सुद्धा प्रतिभाषिकत्वामध्येच येते. पण आपल्याला ते पूर्णपणे कळत नाही म्हणून अगोदर सांगून पुन्हा शेवटला हे आपल्याला कळत असतं. कारण स्वप्न जसं आहे तसंच हे जग आहे. फक्त एक परमात्मा आहे. त्या परमात्म्यानं तुमचा आमचा व्यवहार व्हावा म्हणून जागृती निर्माण केली. स्वप्नामध्ये जरी व्यवहार होत असला तरी स्वप्न मिथ्या असतं. म्हणून असणारी ही जागृती दिली आणि जागृती दिली ती पण आपल्याला काही काळच असते. पण एवढंच आहे की काळ आणि वेळ थोडासा जास्त असतो म्हणून आपल्याला हे खरं वाटतं. तर तसे पाहिले तर पारमार्थिक आणि प्रतिभाषिक अशा 2च सत्ता आहेत. व्यवहारातील पदार्थांना मिथ्यात्व सांगण्याकरता म्हणून 3 सत्ता शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत. जीवसृष्टी सुखदुःखास कारण आहे. तर आपल्या सुखदुःखाला कारण काय आहे? ईश्वर सृष्टी ही जी तुम्हाला तुमच्या आमच्या डोळ्याला जर दिसते ती ईश्वर सृष्टी आहे. ईश्वर सृष्टी दुःखाला कारण नाही. ध्यानात घ्या. ईश्वर सृष्टी ही आपल्याला सहाय्यकारी आहे. पण आपण काय म्हणतो की याच्यामध्ये लय दुःख आहे. त्या ईश्वरानं निर्माण केलेल्या गोष्टीमध्ये दुःख नाही. आता ते कसं दुःख नाही ते सांगतो तुम्हाला. आता ईश्वरानं गाई, म्हैशी, बैल काय हे प्राणी म्हणजे दूध देणारे प्राणी. समजा गाय आहे, म्हैस आहे. आता दूध देतं की नाही ते? आणि त्याचं दूध आपण खातो म्हणजे आपल्याला ते सहाय्यकारी आहे की नाही? तसं कुठलाही पदार्थ जगामध्ये जे निर्माण झालेला आहे, पंचमहाभूत निर्माण केलेले आहेत ईश्वरानं, तर ते सगळे आपल्याला सहाय्यकारी आहेत. आणि आपल्या मनोमय सृष्टी, आपल्या मनामध्ये जे आपण करून ठेवलेलं आहे, ते दुःखाचं कारण आहे. मग आता ते काय मनामध्ये करून ठेवलंय तुम्हाला मी दृष्टांतानं सांगतो. पुढे आता येतोय दृष्टांत. तर मग म्हणले, आपली जीवरचित मनोमय सृष्टी सुखदुःखाला हेतू आहे. याला उदाहरण असे, की 2 ग्रस्ताचे 2 मुलगे दर्वे प्राप्तीकरिता दूर देशाला गेले. म्हणजे त्यांनी एक दृष्टांत सांगायलेत, की 2 मुलं परदेशामध्ये पैसे कमवण्यासाठी गेले. त्यापैकी एकाचा पुत्र मरण पावला व एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न झाला. एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा ऐश्वर्य संपन्न झाला आणि तिकडून निरोप आला एक जणापाशी, की बाबा या अशा-अशा व्यक्तीचा मुलगा वारला आणि अशा-अशा व्यक्तीचा मुलगा ऐश्वर्य संपन्न झाला. पण त्या ऐकणाराची चूक झाली. इकडच्या तिकडं आणि तिकडच्या इकडे केलं त्यानं. आणि त्यानं इकडं आल्यावर जो जिवंत मुलगा होता, त्याचा मुलगा वारला आणि ज्याचा वारला होता त्याचा जिवंत होता, असं त्यानं इकडं आल्यावर सांगितलं. या सांगण्यामुळे आता मनामध्ये जी कल्पना इकडच्या व्यक्तीची झाली, ज्याचा जिवंत मुलगा होता ते रडायला लागले आणि ज्याचा मेला होता त्याचे हसायला लागले. म्हणजे बदल काय झाला होता? सांगण्यामध्ये चूक झाली होती. पण आपल्या मनामध्येच मनामधला पुत्र मेल्यामुळं ईश्वरानं निर्माण केलेला पुत्र तर तिकडे होतच की नाही ज्याचा जिवंत होता त्याचा. पण मनामध्ये कल्पना केली की आपला पुत्र मेला. आता मेलता का पुत्र? पुत्र मेला नव्हता, जिवंत होता, तरी सुद्धा त्याला दुःख झालं आणि ज्याचा मेला होता त्याला आनंद झाला होता. का तर माझा मुलगा ऐश्वर्य संपन्न झाला. आता हे आपल्या मनातल्या कल्पनाचं दुःख आहे का कसं दुःख आहे हे? तर आपली मनोमय सृष्टी म्हणजे तुम्हाला इथं आम्हाला सांगायचंय काय, की आपल्या मनामधल्या ज्या कल्पना, मनामधली जी संकल्प, विकल्प, मनातली जी सृष्टी आहे ती दुःखाला कारण आहे. ईश्वराची सृष्टी दुःखाला कारण नाही. तर हे ध्यानात घ्या. तसं तर आपला पुढं बघा त्याच्यामुळं म्हणले, म्हणून सर्व साधू संत मनाला उपदेश करतात. मनोमय सृष्टी ही ज्याची त्यांनीच नाहीशी करायची असते. संसारातून मुक्त व्हायचे याचा अर्थ संसाराची आसक्ती आणि सत्यत्व बुद्धी काढून घ्यायची. संसाराची ते म्हणले संसारातून मुक्त व्हायचे याचा अर्थ संसारावरची आसक्ती व सत्यत्व बुद्धी काढून घ्यायची. या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणले, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. म्हणून म्हणले आपणच काय करायचंय, आपण आपली सोडवण करायची. संसाराचं बंधन आपण आपल्या मनानं लावून घेतलेलं आहे. संसारानं आपल्याला पकडलेलं नाही.
कारण संसार आहे जड आणि आपण आहोत चेतन आणि आपण त्याला पकडून धरलंय. संसार आपला नसताना सुद्धा आपण त्याला पकडून धरलंय. पण जसा व्हायचा आहे तसाच होणार आहे संसार. संसारामध्ये काही बदल होत नसतो आणि परमार्थ एकदा कळाला की परमार्थ करायचा सुद्धा संपत असतो. मग एकदा आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं की आपण त्या बोधावर राहायचं असतं. तर याप्रमाणे चैतन्याची पारमार्थिक सत्ता व चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता आणि दुसरी प्रतिभाशी सत्ता असे भेद केलेले आहेत. ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्या कार्य, पंचमहाभूते व त्यांची कार्य यांची व्यावहारिक सत्ता व निद्रा दोष आणि मंद अंधकारादी दोषयुक्त अविद्या कार्य, स्वप्न आणि रज्जू सर्पादिक यांची प्रतिभाषिक सत्ता. तर व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता ह्या आपल्या ध्यानात आल्या पाहिजेत. तर व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता ह्या दोनच सत्ता आहेत. म्हणजे पारमार्थिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता ह्या दोनच सत्ता आहेत म्हणले. व्यावहारिक सत्ता जरी असली तरी ती प्रतिभाषिक सत्ताच आहे, ही ध्यानात ठेवा. बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानलेल्या आहेत. त्या कशामुळे मानल्या? तर आपल्याला प्रतिभाषिक सत्ता सांगितली, व्यावहारिक सत्ता सांगितली. तर प्रतिभाषिक सत्ता ही व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता एकच आहे व आपण विचारदृष्ट्या 2 सत्ता आहेत असे सांगितले. ते कोणत्या दृष्टीने सांगितले ते कृपा करून सांगा. तर ते म्हणले 3 प्रकारच्या सत्ता मानण्याचे कारण आणि त्याचे फल. तर आपल्याला आपली जागृती आपण खरी समजतो, पण जागृती खरी समजण्यासाठी स्वप्न जर आपल्याला स्वप्न जर पडलं नसतं, तर मग ही जागृती कशी खोटी ठरविता आली असती. जागृती मिथ्या आहे हे कळण्यासाठी स्वप्न सत्ता आहे किंवा प्रतिभाषिक सत्ता आहे. प्रतिभाषिक सत्तेमध्ये त्याने आपल्याला परमात्म्यानं ते करून ठेवलं आपल्याला कळण्यासाठी. आयत पिठे एकच गहून प्रकार बहु. तर आपल्याला सगळं आयत आहे, त्यांनी आपल्याला सगळं आयत करून ठेवलेलं आहे. जागृती काय, स्वप्न काय, सुसुप्ती काय, देव काय, ईश्वर काय, ब्रह्म काय, आत्मा काय, कुटस्थ काय, विवर्त काय, अनिर्वचनीय काय, हे सगळं करून ठेवलं त्यांनी, सांगून ठेवलंय. पण अभ्यास कुणी करायचा? आपल्याला काय होतं, आयत असं वाटतंय. आयते पदार्थ चांगले नसतात, ध्यानात घ्या. आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यावर लय बेस्ट आयते पदार्थ खावे वाटतात, पण ध्यानात घ्या हॉटेलमधले पदार्थ कुणी केलेले असतात. हॉटेलमधले पदार्थ वेटरने केलेले असतात आणि वेटर आपल्या घरी आपण स्वच्छता करू शकतो आणि तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला ते अन्न चांगलं दिसायला लागले, पण त्या वेटरला तुम्हाला भजे लय आवडतात कुणाकुणाला, आहे का नाही? तुम्हाला सांगतो ते भजे करताना दोन्ही हाताने ते पीठ त्यांनी ते, कारण त्यांना जास्त करायचं असतं ना, असं मोठं टोपलं घेते ते एक मोठं आणि त्याच्यामध्ये दोन्ही हातानं ते पीठ कालवायचं. कांदा टाकलेला, ते तिखट टाकलेलं, हळद टाकलेली, कालवायला सुरू. आणि नाकाला एवढी सर्दी आहे की ऑटोमॅटिक ती सर्दी, आता याचे दोन्ही हात भरलेले, सर्दी कशाने काढीन? सर्दी काढायला त्याला टाइम नाही किंवा त्याच्या नाकाला हात लावायला जमत नाही, कारण हात भरलेले. नाकातली सर्दी त्याच्यामध्ये गळती, मीठ टाकायची गरज नाही का? मग असे केलेले जे पदार्थ असतात ते आयते पदार्थ आहेत, आयते. मग आयते पदार्थ खायला लय बरं वाटतं. हॉटेलमध्ये जाऊन आपण आयते पदार्थ खावेसे वाटतात, पण ते तसे पदार्थ असतात. मग बघा, मग तुम्ही म्हणता महाराज हे खरं कशावरून? तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. कारण मी एका ठिकाणी असंच गेलो होतो अमरावतीला, आणि अमरावतीला परत येताना आल्याच्या नंतर तेलगाव स्टँडवर थांबलो. त्यावेळेस माझं इथं घर नव्हतं, मी गावाकडे चाललो होतो आणि सकाळी सकाळी मला वाटलं की आपण आता इथं काहीतरी नाश्ता केला पाहिजे. तर नाश्ता करायचा होता, मला भजे खायचे होते. पण त्या मनुष्याच्या म्हणजे माझ्या समोरच ते बसला होता. ते म्हणे बसा बसा म्हणे, कढई एवढी मोठी ठेवलेली, त्यात तेल टाकलेलं आणि ते एवढं मोठं पीठ तिंबायलेलं, पुन्हा त्याला सर्दी मरणाची झालेली. आणि तुम्हाला सांगतो दोन्ही हातानं ते हे करत होता आणि नाकातली सर्दी 100% त्याच्यामध्ये गळत होती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि तुम्हाला सांगतो मग मी काय केलं, तिकडच्या खुर्चीवर उठून इकडच्या खुर्चीवर बसलो. म्हणलं आता ह्याला हे म्हणेन मला तयार करायला सांगितले, हे पळून गेला कुठंतरी गिराईक. मी तिकडे त्यांना ते पलीकडे बसलं, पाठीमागं झालो आणि गपचिप माघारी आलो इकडं.
म्हणजे आयतं काही कामाचं नसतं यासाठी सांगायला तुम्हाला. तसं मायबापा व साधू संतांनी हे पंचीकरण, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, एकनाथी भागवत हे सगळे ग्रंथ, वेद, उपनिषद हे सर्व ग्रंथ करून ठेवले म्हणजे तुमच्या आमच्यासाठी आयत आहे. आणि आयत असून सुद्धा आपण याच्याकडे बघत नाहीत. म्हणून असणारं ध्यानात ठेवायचं की आपण आपला काय चालला होता 3 प्रकारच्या सत्ता मानण्याचे कारण त्याचे फल. श्री गुरु म्हणतात परमात्म्या व्यतिरिक्त इतर सर्व पदार्थांची एक प्रतिभाषिक सत्ता आहे. परमात्म्या व्यतिरिक्त इतर सर्व पदार्थांची प्रतिभाषिकच सत्ता आहे. म्हणजे स्वप्नाचा दृष्टांत करून जागृती कशी खोटी आहे हे कळण्याकरताच आपल्याला परमात्म्यानं आयतं ते करून ठेवलेलं आहे. पण बारीक विचार कुणी करावा? म्हणले तसला विचार कुठं करायचे आम्हाला वेळच नाही. वेळच नाही तर मग खा हॉटेलमधले भजे. हो. वेळ नाही तर मग हॉटेलमधले भजे खावे लागतात. 84 लक्ष योनीने जन्म घ्यावा लागतो. असे जरी असले तरी व्यवहारामध्ये घटपटादी पदार्थ सत्य मानतात आणि स्वप्न सुप्तिरजाती पदार्थ मिथ्या मानतात. या लोकांच्या समजुतीच्या दृष्टीने 3 सत्ता पुष्कळ ग्रंथकारांनी मानल्या आहेत. त्याचा उपयोग स्वप्नाला दृष्टांत करून जागृतीतील पदार्थ मिथ्या ठरवण्याकडे होतो. स्वप्नाच्या दृष्टांताने जागृती मिथ्या ठरल्यानंतर चैतन्य व्यतिरिक्त जागृतीतील व स्वप्नातील सर्व पदार्थांची एकच प्रतिभाषी सत्ता राहते. म्हणजे चैतन्य सोडून जर बाकीचं पाहिलं तर सगळी एकच सत्ता आहे. जागृती आणि प्रतिभाषी सत्ता ही एकच आहे. आणि परमार्थिक सत्ता अशा 2च सत्ता आहेत खऱ्या. पण तुम्हा आम्हाला असं वाटतं ना, की ही जागृती खरी आहे, स्वप्न खोटं असतं. मग जसं स्वप्न खोटं तशी ही जागृती सुद्धा खोटी आहे. खोटी म्हणजे मिथ्या म्हणायचं त्याला, खोटं नाही म्हणायचं. खोटं म्हणलं की मग वांजेचा पुत्र खोटा असतो आणि मिथ्या म्हणलं की मग कसं तर माहिती तुम्हाला बाद करायचं असतं. तर या दृष्टीने चैतन्याची परमार्थिक सत्ता व चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची प्रतिभागिक सत्ता अशा 2च सत्ता आहेत असे आम्ही म्हटलेले आहे. जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये किंचितही विलक्षणता नाही. जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये एक किंचितही विलक्षणता नाही. तर शिष्य म्हणतो महाराज, जागृतीतील पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाहीये कसे? तुम्ही कसं म्हणता, की जागृतीतले पदार्थ आणि स्वप्नातल्या पदार्थाची विलक्षणता नाहीये कसं आम्हाला जरा तुम्ही सांगा म्हणतात ते. जागृत पदार्थ उत्पत्तीस देश काल कारण नाहीत म्हणून तेही मिथ्या. आता ध्यानात घ्या हे पॉइंट ध्यानात येत नाहीत लवकर. जागृत पदार्थ उत्पत्तीस देश काल कारण नाही म्हणतात. आता जे आपण ही जागृती आहे आपल्याला जे जग दिसतंय त्याला देश काल कारण नाही म्हणतात. आता देश आणि काल कारण नाही म्हणल्यावर शिष्य तर मग फार प्रश्न करतोय ते हुशार आहे शिष्य. मग त्याने बघा पुढे काय प्रश्न. तर ज्याप्रमाणे स्वप्नातील पदार्थ योग्य देश काल सामग्री वाचून उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहेत. आता ते म्हणतो की स्वप्नातले योग्य देश काला वाचून पदार्थ उत्पन्न होतात स्वप्नामध्ये म्हणून ते मिथ्या आहेत हे मला कळलं म्हणतो. त्याचप्रमाणे जागृतीतील आकाशादी सर्व जगत देशकाल सामग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून तेही मिथ्या आहे. स्वप्न पदार्थ उत्पत्तीला व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहेत. स्वप्नातल्या उत्पत्तीला अल्प देशकाल तरी कारण आहेत. पण जागृतीतील पदार्थ उत्पत्तीला अल्प देश कालही नाहीत. जागृतीमधल्या तर अल्प देश काल सुद्धा नाही म्हणतात. कारण वेदाने ज्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्या ठिकाणी देशकालाचं नावही घेतलेलं नाही. वेद, उपनिषद, भगवद्गीता हे जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने निर्मिती झाली याचं नाव सुद्धा घेतलेलं नाही म्हणले त्यांनी. देशकालाचे नावही घेतलेले नाही. कुठं निर्माण झालं आणि कसं निर्माण झालं याचं नाव सुद्धा घेतलं नाही, सांगितलं नाही. त्याचप्रमाणे सूत्रकाराने भाष्यकाराने देशकालाची उत्पत्ती सांगितलेली नाही. यावरून देशकाल सामोरे वाचून आकाशादी सृष्टी उत्पन्न होते असे सांगण्याचा सर्वांचा अभिप्राय आहे. म्हणून आकाशादी जागृत प्रपंच ही स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. तर मधुसूदन स्वामींच्या मताने जागृत प्रपंचास देशकाल कारण असल्याची शंका व समाधान. शिष्य म्हणतो महाराज अद्वैत सिद्धी ग्रंथ करणारे मधुसूदन स्वामी यांनी आपल्या ग्रंथामध्ये देश काल हे साक्षात अविद्येची कार्य आहेत असे सांगितलेले आहे. देश आणि काल हे अविद्येचे कार्य आहेत असं मधुसूदन स्वामींनी सांगितलेलं आहे. यावरून असे दिसते की माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथम मायेचे कार्य देशकाल उत्पन्न झाले व नंतर त्या देशकालापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती झाली. या सांगण्यावरून
योग्य देशकाल सामग्रीपासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते असे दिसते, तर मग त्या आकाशादी सृष्टीला स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसे म्हणता येईल? मग ही दिसणारी जी सृष्टी आहे तिला स्वप्नासारखं तुम्ही कसं म्हणतात? तर श्री गुरु म्हणतात, माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथम देशकाल उत्पन्न होतात व नंतर आकाशादी सृष्टी उत्पन्न होते असे सांगण्याचा मधुसूदन स्वामीचा अभिप्राय नाही. आता साधू संत जे बोलले त्याचा अर्थ आपण जर वेगळा काढू तर कसं चालेल म्हणले? माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथम देशकाल उत्पन्न होतात व नंतर आकाशादी सृष्टी उत्पन्न होते असे सांगण्याचा मधुसूदन स्वामींचा अभिप्राय नाही म्हणले. आकाशादी प्रपंचाला कारण देशकाल आहेत. आकाशादी प्रपंचाला कारण देशकाल आहेत म्हणजे देशकाल हे कारण व आकाशादी सृष्टी यांच्यामध्ये कार्य कारण भाव सांगण्याचा मधुसूदन स्वामीचा अभिप्राय असणे संभवनीय नाही. म्हणजे मधुसूदन स्वामींनी जे सांगितलंय ते आपल्याला कार्यकारण भाव आपण ध्यानात घेत नाही, कारण त्यांना पण कार्यकारण भाव सांगायचा नाही. तसे जर मानले तर काय अडचण येते ते बघा म्हणले. मग जे भूतकाळात उत्पन्न होते त्याला प्रथम किंवा पूर्व असे म्हणतात. भविष्यकाळात उत्पन्न होणाऱ्या पदार्थांना उत्तर किंवा पश्चात असे म्हणतात. आता आकाशादी प्रपंचाच्या पूर्वकाली देशकाल उत्पन्न होतात असे म्हणण्याचे कालाच्या उत्पत्तीला पूर्वकाली काल होता म्हणजे पूर्वकाली देशकालाचे अधिष्ठान कालोपहित परमात्मा होता असा अर्थ झाला. म्हणजे पूर्वीचा परमात्मा वेगळा, आताचा वेगळा असा त्याचा अर्थ होईल म्हणले. याचा स्पष्ट अर्थ असा की कालाच्या उत्पत्तीला दुसऱ्या कालाची अपेक्षा आहे. तसा काल तर मूळ परमात्म्याच्या ठिकाणी असणे मुळीच शक्य नाही. परमात्म्याच्या ठिकाणी काल, देश वगैरे काहीच लागू पडत नाही. कारण हे सगळं कल्पनेचं जग आहे आणि कल्पनेनेच सगळं बनवलेलं आहे. आपली कल्पना जशी असेल तसं आपल्याला जग दिसत असतं. आपली जर संकल्प विकल्प गेले, आपल्या जर अंतःकरणाच्या वृत्तीला दृढ अपरोक्ष ज्ञान जर झालं, तर हे होण्यासाठी मायबापावर श्रवण केलेलं, मनन केलेलं निधिध्यासन आणि तुमच्या असंभावना आणि विपरीत भावना सर्व ह्या घालवाव्या लागतात. असंभावना, विपरीत भावना घालवून असणारं दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणजे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, अस्ति भाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे. तर हे डोक्यात ठेवा छानपैकी. कारण आपलं जे स्वरूप आहे ते तेच आहे. स्वरूपापेक्षा आपण वेगळे नाही. तर म्हणून डोक्यात घ्यायचं की आकाशादी सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वकाली देशकालादी होतात असे सांगण्याचा मधुसूदन स्वामींचा अभिप्राय असणे शक्य नाही. ज्याप्रमाणे अनिर्वचनीय मिथ्या भौतिक सृष्टी प्रतीतीला येते त्याप्रमाणे तिला कारण देशकाल आहेत अशी प्रतीती येते. एवढेच सांगण्याचा अभिप्राय आहे. मधुसूदन स्वामींचा सांगण्याचा काय अभिप्राय म्हणले? तर अनिर्वचनीय मिथ्या भौतिक सृष्टी प्रतीतीला येते त्याचप्रमाणे तिला कारण देशकाल आहेत अशी प्रतीती येते. एवढेच सांगण्याचा अभिप्राय आहे. माया कार्य पदार्थ कोणताच नित्य नाही. म्हणजे कुठलाही असो, स्वप्नातला असो काही त्याला जागृतीतला असो, नित्य पदार्थ नाही. म्हणून तुम्हाला कालच प्रमाण सांगितलं होतं, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. तर मग हे असणारे सर्व पदार्थ मिथ्य आहेत. म्हणून देशकालही नित्य नाहीत. पदार्थ प्रतीतीला येतात म्हणून त्याची उत्पत्ती मानली पाहिजे. आपल्याला ज्या अर्थी पदार्थ दिसतात त्या अर्थी तिथे तयार होत असले पाहिजेत. अनिर्वचनीय उत्पन्न झालेल्या म्हणजे भासलेल्या पदार्थामध्ये कार्यकारण भाव जरी दिसत असला तरी मुळीच नसतो. आता आता बघा आपला जन्म होतो की नाही. आता जन्म झाल्याच्या नंतर मग आता आपण पूर्वीचे होतोत म्हणून आलोत का नव्हतोत म्हणून आलोत? तर पूर्वीचे आपण होतोत म्हणूनच आलोत. पूर्वी जर आपण नसतो तर आपण आता आलो नसतो. म्हणजे आपण मूळचेच आहेत. निर्गुण निराकार जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्यापासूनच आपण आलो. तर आपलं जे मूळचं स्वरूप आहे ते पूर्वी आपण होतो. मग आता आपल्याला काय झालं नेमकं? मधीच कशी बाधा झाली? तर असणाऱ्या परमात्म्यावर ज्यावेळेस हा जीव निर्माण होतो मग ते जीव काय करतय? जीव संकल्प विकल्प करतय, मी माझं म्हणतय आणि मी माझं म्हणल्यामुळं जीवाला पुन्हा जन्म मरण येतं. आता जन्म मरण येतं. पूर्वीचा देह कोणचा होता आपल्याला माहित नाही. म्हणजे 84 लक्ष योनीचा होते हे आपल्याला माहिती आहे, पण नेमका कोणचा देह होता आपला माहित नाही. पण पूर्वीचा जीव असतो
पूर्वकाली जीव असतो त्यावेळेसच आता परत त्याला दुसरं शरीर मिळतं. पूर्वकाली जर जीव नसता तर त्याला आता पुन्हा शरीर मिळालं नसतं. म्हणून म्हणले पदार्थामध्ये कार्यकारण भाव जरी दिसत असला तरी मुळीच नसतो. तर कार्यकारण भाव त्या परमात्म्याला जीवाला नसतोच. देहाला असू शकतो. तर स्वप्नातील देहाला असतो कार्यकारण भाव. परंतु जीवाला परमात्म्याला आत्मस्वरूपाला वगैरे काही कार्यकारण भाव नसतो. स्वप्नातील पदार्थ सृष्टीदृष्टीवादाच्या दृष्टीने युगपत उत्पन्न होतात आणि युगपत नष्ट होतात. आता सध्याच्याला तुम्ही डोळे लावून घ्या 1 मिनिट आणि 1 मिनिट डोळे लावून घेतल्याच्या नंतर पहा की तुम्हाला काय दिसतं का? तर तुम्हाला काहीच दिसत नाही, म्हणजे सगळा अंधारच दिसतो. आहे की नाही? तुम्ही ते झोपी गेल्यावर पुन्हा हे तुम्हाला पदार्थ जागृतीला दिसत नाहीत. पुन्हा तेच तुम्ही स्वप्नात गेल्यावर हे पदार्थ दिसत नाहीत. मग तुम्ही समाधी लावली तर तुम्हाला हे पदार्थ दिसत नाहीत. मग हे पदार्थ कसे असले पाहिजे, तर हे सुद्धा प्रतिभाषिक सत्तावानच आहेत. तरी पण त्यामध्ये कार्यकारण भाव असे वाटते. त्याप्रमाणे अनिर्वचनीय देशकाल यांच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. देशकालादी प्रपंच मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त आहे. देश कालादी प्रपंच मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त आहे. विवर्त असतो तो कोणाचेच कारण होत नाही. विवर्त जो असतो तो कोणाचेच कारण होत नाही. एक मिथ्या पदार्थ दुसऱ्या मिथ्या पदार्थाला कारण होत नाही. मिथ्या पदार्थाला कसा कारण होईल? जड जडाला अधिष्ठान होत नसतं, म्हणून देश कालाधिकांना आकाशादी प्रपंचाची कारणता असणे शक्य नाही. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये पिता पुत्र एकदम अनिर्वचनीय उत्पन्न होतात, त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. त्याप्रमाणे देशकाल सहित आकाशादी सृष्टी माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होते. म्हणून सृष्टीमध्ये जरी कार्यकारण भाव दिसत असला तरी तो मुळीच नाही. तर मग 13वा पॉइंट आहे जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. शिष्याचा प्रश्न असतो, शिष्याला खूप शंका येतात. आता अभ्यास करीन त्याला शंका येत असतात. अभ्यासच नाही करणाऱ्याला कुठून शंका उत्पन्न होत्या? काय म्हणले महाराज शिकवतात म्हणले, आम्ही ऐकतो, आम्हाला तरी काय करायचंय, पण आता नाही बी म्हणता येत नाही, पाठाला तर जावं लागतंय. आपलं तितक्या पुरतं आम्ही जॉईन होतो म्हणले, काय करावा, काय काय करायचं आता, नाहीतरी कसं म्हणावा. आपण तसा विषय नाही तरी तर आपण हे समजून घेतलं पाहिजे, आपली स्वतःचं ज्ञान आहे, स्वतः आपण मुक्त आहोत, आपल्याला जन्म मरण नाही हे कळण्यासाठी चाललंय. तर याच्याकडं पुन्हा पुन्हा पाहावं लागतं. नाही म्हणले कसं आहे, त्या महाराजाला नाही काही काम, ते आपलं म्हणले उठत आहे म्हणले रोज आम्हाला सांगत बसतंय. आता आम्हाला बी म्हणले टाइम नसतोय, पण आता काय करावा, बळच आम्ही बी कस तरी टाइम काढतो. आता काय परिस्थिती अवघड झाली हो म्हणले, संगतीला लागलो त्यांच्या म्हणले ना, आम्हाला म्हणतात की देवदेवच करा ना, आमच्याच्याने तर होत नाही, काय करावा वगैरे वगैरे. चला, तर शिष्य म्हणतो, महाराज व्यवहारामध्ये असे दिसते की काही पदार्थ काही देशात काही कालातच उत्पन्न झालेले दिसतात. तुम्ही देशकाल कारण नाही कसं म्हणतात म्हणतो शिष्य. बघा त्यांनी अडवलेलं आहे. देशकाल कारण कसं नाही म्हणतात, तर ज्याप्रमाणे भात कोकणामध्ये पिकतो म्हणतो, मग तिथला देशकाल वेगळा आहे. ज्वारी देशावर येते म्हणतो. देशावर म्हणजे जिथं पिकते तिकडे देशाचं नाव घेतलं त्यानं. म्हणजे कोकणामध्ये भात आहे, ज्वारी देशावर आहे आणि आंबे वैशाख ज्येष्ठ मासात आहे. आणि तुम्ही सरळच म्हणतात म्हणले देश आणि काल कारण नाही म्हणून. असं कसं होईल म्हणतो तो. यावरून त्या पदार्थाच्या उत्पत्तीला विशिष्ट देशकालाची आवश्यकता असते. म्हणजे देशकालानुरूप पदार्थाची उत्पत्ती होते. सृष्टीचा उत्पत्ती लय देखील ठराविक कालातच होतो. उत्पत्ती कालात उत्पत्ती, प्रलय कालात प्रलय होतो. यावरून कुठल्याही पदार्थाची उत्पत्ती योग्य देशकालापासूनच होते असे दिसते. व आपण म्हणता पदार्थाच्या उत्पत्तीस देशकाल कारण नाही, ते कसे? आता तुम्ही म्हणला कसं सांगतात आम्हाला काय कळत नाही बाबा. तुमचं सांगणं जरा आम्हाला अवघडच वाटतंय. पण इथं दृष्टी-सृष्टीवादच आपल्याला माहित नाही. आपण दृष्टी-सृष्टीवाद आपण ध्यानात घेत नाही. आताच तुम्हाला सांगून गेलो की डोळे बंद केलं तर हे जग नाही. झोपेमध्ये हे जग नाही. स्वप्नामध्ये हे जग नाही. समाधीमध्ये हे जग नाही. आता कधी असतं कधी नसतं तेच प्रतिभाषिक सत्तावान असतं. आणि ते ॲट अ टाइम आपल्यावरती
वरती म्हणजे सृष्टी दृष्टी जर असणाऱ्या आपल्या दृष्टीने जर सृष्टी पाहिली तर सृष्टी. एखाद्या आंधळ्या माणसाला म्हणून सांगा त्याला की सृष्टी आहे म्हणून, तर त्याला कशी सृष्टी आहे ती सुद्धा सांगता येत नाही. तसं दृष्टी असेल तर सृष्टी आहे. मग ज्या वेळेस दृष्टीनं सृष्टी दिसती तेवढ्या पुरतीच आहे. पण परमात्म्याची ही लीला आहे, त्यांनी व्यावहारिक सत्ता आपल्याला लावून देऊन काही दिवस आपल्याला दिले. त्याच्यामुळं तर चूक झाली असं वाटतं. आहे की नाही? आपल्याला त्या परमात्म्यानं व्यावहारिक सत्ता दिली. 100 वर्षाचं आयुष्य दिलं आणि एवढ्या वर्षात तरी माझं नामचिंतन करून मला ओळखून तुम्ही माझ्याकडे येताल असं त्या परमात्म्याला वाटलं. पण जीव तसं कुठं करतोय? जीव म्हणतोय सगळं हे आहे ते माझंच आहे. अख्खी पृथ्वी माझी, अख्खा संसार माझा. सगळं देवाचं असताना, दुसऱ्याचं असताना माझं म्हणणं कितपत योग्य आहे? ही सर्व सृष्टी ईश्वराची आहे. हे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. ईश्वरापासून निर्माण झालेलं आहे. पण जीव तसं म्हणायला तयार नाही. सगळं म्हणतो माझंच आहे. मीच आहे, मीच खरा आणि माझंच खरं म्हणतो. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं की मी आणि माझे ही आठवण विसरले जायचे अंतःकरण. अंतःकरणामध्ये मी आणि माझं घालवावं लागतं आणि त्याला संन्याशी म्हणतात. संन्याशी म्हणजे हा वरचा संन्याशी अलग आहे. आता संन्यास घेतला आणि मी माझं जात नाही तर तो खरा संन्यासी आहे का? माऊली ज्ञानोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे तो खरा संन्यासी नसतो. ज्याचं मी आणि माझं गेलं त्याला खरा संन्यासी म्हणतात. म्हणून ते ध्यानात घ्या. म्हणून आपण म्हणता की पदार्थाच्या उत्पत्तीस देशकाल कारण नाही, ते कसं? तर आम्हाला तर सगळा देश काल प्रत्येक वेगवेगळ्या ऋतूमध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या कालामध्ये आम्हाला तर उत्पत्ती दिसते आणि तुम्ही नाही कसं म्हणता? जाग्रत पदार्थास देशकाल कारण नाहीत. तर श्री गुरु म्हणतात की जाग्रत पदार्थास देश काल कारण नाहीत. आता आपल्याला सगळं खोटंच वाटतं का नाही हे बोलणं सुद्धा? असं कसं म्हणता येईल? खरंच आहे की ते वरी सांगत होता शिष्य ते ज्येष्ठामध्ये याच्यामध्ये आंबे पिकतात, भात कोकणामध्ये पिकतो, ज्वारी देशावर येते, पुन्हा त्याला देश आहे, कारण आहे, सगळं काल आहे आणि नाही कसं म्हणते. तर श्री गुरु म्हणतात जगताला देश काल हे मुळीच कारण नाहीत. ज्या मायेपासून अनिर्वचनीय देशकाल आणि प्रपंचाची उत्पत्ती होते. तर ध्यानात घ्यायचं आहे की देवानं काय केलं? ईश्वरानं काय केलं? तर मायेपासूनच अनिर्वचनीय देशकाल निर्माण केला. अनिर्वचनीयच निर्माण केला. आणि त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतंय की हे सगळी उत्पत्ती आहे आणि त्याला देशकाल कारण आहे. आपल्याला जर काही कालावधी 100 वर्षाचं आयुष्य दिलं नसतं, तर आपल्याला काय कळालं असतं? आपण कसं कळून घेतलं असतं? मग परमात्म्यानं ही व्यावहारिक आपल्याला सत्ता दिली, तितक्यापुरतं आयुष्य दिलं म्हणून काय झालं? जर त्या परमात्म्यानं असं आयुष्य दिलं नसतं, तर आपण कसं कळून घेतलं असतं? ही काय 1-2 दिवसाची गोष्ट आहे का हे कळायला पटकीने की आपण आत्मरूप आहोत म्हणलं की आपल्याला कळालं? अशातली पद्धत ही नाही सिस्टीम. तर ज्या मायेपासून अनिर्वचनीय देशकाल आणि प्रपंचाची उत्पत्ती होते, त्या मायेपासूनच देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणता प्रतीतीला येते. तसे पाहिले तर सर्वांची उत्पत्ती एकदमच झालेली असते. म्हणून देशकालाधिकाच्या ठिकाणी कारणता मुळीच नाही. आता एकदम झालेली असते म्हणजे कसं? की दृष्टी-सृष्टीवाद इथे घ्यावा लागतो. दृष्टी आहे तर सृष्टी. दृष्टीच नसेल तर सृष्टी नाही. वरती ज्ञान कसं आहे? वरतीला ज्ञानही होतं आणि वरतीनं जर आपण आतमध्ये वरती जर ब्रह्माकार केली, आत्माकार केली, तर मग कुठं जग आहे? पाहिल्याबरोबर जग आहे आणि दुसऱ्या क्षणाला जग नाही. मग हे आपल्याला कळत नाही म्हणून आपण म्हणतो की हे स्वप्नात नाही, हे सुषुप्तीत नाही, हे समाधीत नाही. मग हे अशा पद्धतीने तरी आपण समजून घ्यावं लागतं. म्हणून देशकालाच्या कारणतेविषयी अन्यथा ख्यातीचा शिवकार आपण उद्याच्या पाठामध्ये बघू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तो सावे.